नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज भोगी आहे, तुम्ही आज स्पेशल काय काय केलं असतालात। आमच्याकडे खरा असं काही भोगीसाठी स्पेशल कधी केला जायचा नाही, पण मी आता इकडे करतले आहे कारण मी यूट्यूबवर इंस्टावर खूप सारे रील्स बघितले, व्हिडिओ बघितले आहे। म्हटलं आपण आता भारतापासून लांब आहोत तर तिकडची आठवण म्हणून किंवा ती एक वाइब योग हवी, फेस्टिवलवाली सणावारांची अशी ती थोडीशी फिलिंग योग हवी म्हणून म्हटलंय की भोगीसाठी आज काहीतरी स्पेशल करूयात। आणि मी त्यासाठीचे व्हिडिओ खूप सारे इंस्टावर रील बघितलाय, यूट्यूबला व्हिडिओ बघितलाय आहे, काही सजेशनमध्ये ते व्हिडिओज येत असतात। तर मी असं ठरवलंय की आज आपण पण भोगीची भाजी करूयात। खरा आमच्याकडे असं काही प्रकार नसता, बट भारतात असताना भारतात लोक प्रत्येक कानाकोपरा आपल्याशी रिलेट झालेलं, त्यामुळे म्हटलं की आज मी पण भोगीची भाजी करते। मी ॲक्च्युली हे सब व्हिडिओ यूट्यूबला बघितले आहे आणि आता माझ्याकडे जा अवेलेबल आहे त्या सगळ्याचा मिक्सचर करून असा मी बनवतले आहे। आय होप तर चांगलं होत, म्हणजे भाज्याच असतले त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही होतो। तर आज मी दोन गोष्टी करतले, एक म्हणजे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी त्याच्यासोबत खाण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सक्सेस होताला त्याच्यावर डिपेंड आहे। ॲक्च्युली मग तिळाचे लाडू करूच्यात, पण तिळाचे लाडू जर नाही जमले तर त्याची मग मी वडी करतले आहे, म्हणजे जसं होय त्या हिशोबाने। ॲक्च्युली वडीसाठी प्रोसेस वेगळी असते आणि लाडवासाठी प्रोसेस वेगळी असतात। नाही झाले तर तिळकुट करून मग त्याचे लाडू करतले आहे, कारण की ते बिघडायचे नाही एवढा तर मला माहित आहे। सो ज्या जसा होय त्याच्यावर पुढची प्रोसेस बदलत जातील का। जर मी बघितलेली रेसिपी सक्सेसफुली करू शकले तर चांगली गोष्ट, अदरवाईज मग त्याच्यात माझं थोडंसं डोक्याला त्याचा चेंज करूची लागतली ती रेसिपी। आजच्या पुरते तर तुमका भोगीच्या शुभेच्छा। आज घर क्लीन करूचं असता, वाईट गोष्टी किंवा जुने गोष्टी जे असतात ते बाहेर टाकूचे असतात। सो आज मी क्लीन गेले त्यामुळे मला लेट झालं आणि आता पोटा पाण्यासाठी काहीतरी करूचं लागतं, भूक लागतली नाही तर थोड्या वेळ। आणि आज बाहेरचं वातावरण खरं तर खूप खराब आहे, पण ठीक आहे। काल तुम्ही बघितलात की मी खाली खेळात गेलेलं आहे, स्नोमध्ये मस्ती करू गेलेलं आहे, पण आज सगळं स्नो वितळून गेलं, म्हणजे थोडंसं सुद्धा खरं रवाक नाही। मला बरेचसे मेसेज दिलेले किंवा इंस्टावर मला रील पाठवून विचारले की ह्या तुमच्यापासून लांब आहे ना, तर येस मी त्यांना रिप्लाय केलंच आहे, पण तरीसुद्धा मी ह्या व्हिडिओतनं सांगते की आमच्यापासून कॅलिफोर्निया जरी लांब असला तरी हवेत थोडंसं फरक जाणवता। तिकडे जी काही आग लागली हा त्यामुळे बराचसा नुकसान झाला, बऱ्यापेक्षा बराच नुकसान झाला, पण हा पहिल्यांदा नाही हो का, हा ॲक्च्युली होता। इकडे जेवढा ह्या सगळ्या आता स्नोमध्ये सुक्या होता ना तर तितक्याच रिस्की हा, कारण तो जो एरिया तो जंगल एरिया, फॉरेस्ट एरिया हा, आणि तिकडे हॉलिवूड एरिया हा, तो तिकडे खूप मोठमोठ्या बड्या लोकांची घरात, इवन आपले बॉलिवूड ॲक्टर्सचे सुद्धा काही जणांचे घरात असं मी न्यूजमध्ये ऐकलंय आहे। तर त्यांच्या आय थिंक त्यांच्या कोणाच्या घरांका फारसं काही नुकसान होत नाही, पण ती जवळपास त्या एरियात जी LA नावाची सिटी हा, लॉस एंजलिस या नावाची जी सिटी आहे त्या एरियात तिकडे ह्या सगळा झालेला हा। सो हा ॲक्च्युली दुर्दैवी हा, तर निसर्गाशी आपण म्हणजे त्याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत। सो ते जेवढे गोष्टी शक्य होते तिकडनं लोकांका हलवणं शक्य होतं, तिकडनं लोकांका हलवलं, पण खूप नुकसान झालेला, खूप गाडी आहे, कारण लोकांनी तिकडनं निघताना काही आपल्याबरोबर घेऊक नाही, एक बेसिक गोष्टी घेऊन जेमतेम जसं जसं कळालं तशी लोक तिकडनं हलवली आहेत, म्हणजे त्यांना सुरक्षित जागी नेऊन ठेवलेला हा। सो ही अशी काहीशी घटना इकडे घडल्यामुळे थोडासा वातावरणात बदल झाला आणि त्यामुळे दमट वातावरण म्हणजे जरी स्नो पडलेलो असा तरी स्नो काल आम्ही खाली जाऊन गेलो आणि त्याच्यानंतर मग कटे जेमतेम अर्ध्या तासात वगैरे सगळं स्नो वितळून गेलो। सो थोडीशी गरमी वाढलेली त्यामुळे सो हो फरक पडता, भलेही आमच्यापासून लांब असा तरी। सो ही अशी काहीशी गोष्ट होती जी तिकडे घडलेली होती, कारण बऱ्याच जणांका माझ्याबरोबर बोलाक नाही मिळणार किंवा माझं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही होणार असं काहीसा हा, त्यामुळे म्हटलं की व्हिडिओ थ्रू सांगूया जेणेकरून ती बघू शकतात ह्या स्नोसाठी ह्या सगळा सुकता ह्या बघणं जितक्या वाव हा तितक्याच रिस्की सुद्धा हा। त्यामुळे मग असं एकदा खरंच वाटतं की आपला इंडिया खरंच खूप बेस्ट आहे, पण ठीक आहे तर काय करू शकत नाही, कारण ही गोष्ट यांच्याकडे पहिल्यांदा घडणारी नाही आहे, ही गोष्ट यांच्याकडे बरेचदा घडलेली आहे। म्हणजे ह्या वेळेस आय थिंक काहीतरी असा जेव्हा फॉल सीझन स्टार्ट होता त्याच्यानंतर झाडांची पानं वगैरे गळून जातात आणि झाडं पूर्ण सुकतात,
तर त्या दरम्यान हे असे प्रॉब्लेम्स होत असतात, त्यामुळे ह्या सगळं नुकसान झालेला हा. तर ह्या असं इकडे होतच असतं. तर आता आपण वळूयात आपल्या रेसिपीकडे आणि बघूयात आज भोगीची भाजी. तर मी आता माझ्या रेसिपींका सुरुवात करतोय. भाजी चिरून तर ठेवलंय आहे, पण त्याआधी मी असं विचार केलाय की तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पहिले भाजून घेते, म्हणजे ते तेवढे थंड होतील तोपर्यंत मी भाजी करून घेईन आणि त्या दरम्यान मी भाकरीचा पीठ सुद्धा मळून घेईन आणि त्याच्यानंतर मग मी लाडवांच्या कामाक लागेन. तर पहिला मी 2 वाटी तीळ घेते. जर 2 वाटी मला कमी वाटले तर मी एक्स्ट्रा घेतलंय. येस, 2 वाटी इनफ होतील, कारण हे एक्सपेरिमेंट आहे त्यामुळे थोडाच करतोय. जर व्यवस्थित झालं तर मी पुन्हा करूच शकते. तर मी गॅस चालू करूक नव्हते बोलण्याच्या नादात, तर आता मी गॅस चालू करते आहे. पहिलं मी थोडंसं फास्ट ठेवते कारण की एका वेळ लागता त्यामुळे. आणि मी बरेचदा ना लाकडी किंवा हे अशा टाईपचे चमचे वापरते, बिकॉज त्याच्यामुळे ना नॉनस्टिक भांडी खराब नाही होणार, त्यांनी स्क्रॅच नाही पडणार. सो तुम्ही सुद्धा अशी भांडी वापरू शकता. मी मध्ये व्हिडिओ थांबवलेला तर आमच्या लक्षातच राहत नाही. सो मी तीळ पहिलं भाजून घेतला, आता माझे शेंगदाणे भाजून झाले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओ चालू करेन. मी शेंगदाणे एक्स्ट्रा भाजते आहे कारण आमच्याकडे असेच टाइमपाससाठी खावे असतात. आणि काय कधी केला आणि खोबरा नसा घालूचा तर कधी कधी आम्ही जेवणात शेंगदाण्याचं कूट पण वापरतो. काही तसेच भाजी असले तर किंवा थोडासा तशी काही रेसिपी असतात आमच्याला शेंगदाण्याचं कूटच हवं असतं, तर त्यासाठी आम्ही शेंगदाण्याचं कूट वापरतो, त्यामुळे ते एक्स्ट्रा. त्याच्यानंतर मी ह्याच सोलून घेतलं आणि नंतर ह्याच भांड्यात मी मापून 2 वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे तर मी बाहेर नेऊन ठेवले हे थंड होण्यासाठी. कदाचित शेंगदाण्याची रेसिपी उद्या होईल, कारण आता मला वाटत नाही, माझी तब्येत थोडीशी वरखाली होत आहे, त्यामुळे जर जमलं तर मी दाखवेनच थोडी, नाहीतर मग ती उद्याच्या भागात. फोडणीत मी घालतेलं आहे कांदो, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, नंतर खोबऱ्याचा वाटण माझ्याकडे केलेला हा करून ठेवलेलं आहे. पटकन इमर्जन्सी असं मिळतं. हल्ली तब्येत बरी नाही तर मी थोडंसं ना, मग मागच्या वेळेपासून एक सवय लागलेली आहे की थोडासा एक्स्ट्राच करून ठेवायचा बॅकअप म्हणून, की आता यूज करू नका. सो खोबरा घालतेलं आहे आणि त्याच्यानंतर भाजी घालते. तर मी भाजीमध्ये काय काय घेतलंय तर दाखवते. खरं चिरून ठेवलेलं आहे म्हणून मी तो पाण्यात घालून ठेवलेलं आहे त्यांका. तर वांग्या घेतलंय आहे, फ्लॉवर घेतलंय, मटार घेतलंय, गाजर आणि फरसबी घेतलंय हे छोटे छोटे तुकडे करून, आणि बटाटे घेतलंय हे. सो जे भाजी अवेलेबल होतात तर माझ्याकडे ते घेतलंय हे, कारण आम्ही बाजारात जाऊन खूप दिवस झाले होते, त्यामुळे आत्ता माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यात मी करतलंय हे. सण साजरा करण्याशी संबंध हा, तर हा सगळा असा हा. आणि बाजार करून खूप दिवस झाले असल्यामुळे ज्या पालेभाजी नाही तर असं काहीतरी म्हणतात की पालेभाजी सुद्धा घालूचे असतात. घेवडं वगैरे हे सगळे भाजी करून संपले, त्यामुळे त्यातला माझ्याकडे आता काहीच नाही. यांचा होता त्यातला आता मी त्या सगळ्यात घालतलं आहे आणि मस्तपैकी भाजी करतलं आहे. ती भाजी झाल्यानंतर तुमका दाखवीनच. आणि त्याच्यानंतर करतलं आहे बाजरीची भाकरी, जे का तीळ लावून करतलं आहे. सो त्या सगळं रेडी झाला की नंतर दाखवते. सॉरी पण आत्ता माझ्यात ना खरंच व्हिडिओ करण्याचे पेशन्स नाही, त्यामुळे लवकर आटपते आणि तुमका दाखवते. तर मंडळी, भोगीची भाजी आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी ही ॲक्च्युअली मी फोल्ड करून ठेवत होते म्हणून मध्ये फाटली आहे, पण आय थिंक बाजरीचं भाकरी ना क्रॅक जातात. बाजरीची भाकरी मी इंडियात कधी खाऊक नव्हते, इकडे इल्यावरच घेतलंय आहे. सो जर काय चुकला माकला असेल तर गोड मानून घ्या. आणि आज कदाचित लाडू नाही जा माझे, त्यामुळे लाडू उद्या दाखवते. तुम्ही पण या, भोगीची भाजी आणि भाकरी खाऊ. जेवण रेडी हा. सो मी पण आता जेवू बसते. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.